भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीरयेत्। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतमहम्। अर्जुन विषाद योग अध्याय पहिला श्लोकसंख्या 47। श्री गणेशाय नमः। रामायण आणि महाभारत हे भारताचे राष्ट्रीय ग्रंथ आहेत. महाभारतामध्ये भीष्म पर्वात अध्याय 25 ते 42 हे भगवद्गीतेचे आहेत. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी गीता सांगितली म्हणून या दिवसाला गीता जयंती असे म्हणतात. आणि अशा प्रकारे ग्रंथाची जयंती साजरे करणे हे फक्त आणि फक्त गीता या ग्रंथाच्या बाबतीतच घडते. इतर ग्रंथांची जयंती साजरी होताना दिसत नाही. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर गीता अर्जुनाला सांगितली आणि भगवंतांनी जशी अर्जुनास सांगितली अगदी त्याचप्रमाणे संजयाने ती धृतराष्ट्राला सांगितली. धृतराष्ट्र हा कौरवांचा पिता अंध असल्याकारणाने त्यास युद्धामध्ये सहभागी होता येणार नव्हते. म्हणून व्यास महर्षींनी त्याला विचारले की मी तुला दिव्यदृष्टी देतो की ज्यामुळे तुला युद्धभूमीवर प्रत्यक्ष काय चालू आहे ते स्पष्टपणे दिसेल. परंतु धृतराष्ट्राने विचार केला, आयुष्यभर आंधळा राहिलो आणि आता दृष्टी घेऊन कुलसंहार पाहू की काय. म्हणून त्याने दिव्यदृष्टीचा नकार दिला व जवळच बसलेल्या संजयास म्हणजे स्वतःच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या सारथ्यास ती दिव्यदृष्टी देण्याची विनंती केली आणि त्याच्यामार्फत युद्धभूमीची परिस्थिती समजून घेतली. गीतेच्या पहिल्या अध्यायामधील पहिल्याच श्लोकाची सुरुवात ही धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणतात, हे संजया, धर्माचे स्थान असलेल्या त्या कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं आहे बरं. म्हणजे आत्ता या क्षणी कुरुक्षेत्रावर नेमकी काय बरं परिस्थिती आहे. तेव्हा संजय सांगतो, महाराज, पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन सांगत आहे की आचार्य, पांडुपुत्रांची ही सेना पहा. त्यामध्ये भीम, अर्जुन यासारखे शूरवीर आहेत आणि सात्यकी, विराट, कुंतीभोज, सुभद्रापुत्र अभिमन्यू, द्रौपदीचे आणखी 5 पुत्र यासारखे महारथीसुद्धा आहेत. परंतु आपल्याकडील सुद्धा जे महत्त्वाचे आहेत त्यांचीही नावे ब्राह्मण श्रेष्ठा आपण ऐकावीत बरं. आपण स्वतः गुरु द्रोणाचार्य, भीष्म पितामह, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, भूरिश्रवा हे तर आहेतच, पण माझ्यासाठी बरं का गुरुवर्य, फक्त माझ्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार झालेले असे अनेक शूरवीर, युद्धात पारंगत असलेले योद्धेसुद्धा आलेले आहेत बरं आपल्या बाजूने लढण्यासाठी. त्यामुळे पितामहांनी व्यूहरचना केलेले हे सैन्य त्या भीमाने व्यूहरचना केलेल्या सैन्याला अगदी सहजच जिंकेल. कारण कौरव सैन्य हे पांडवांच्या सैन्यापेक्षा तुलनेने जास्तीच आहे. तेवढ्यात दुर्योधन हे द्रोणाचार्यांना सांगतोय तोपर्यंत भीष्म पितामहांनी सिंहासारखी गर्जना करीत आपला शंख वाजवला आणि भीष्मांनी आपला शंख वाजवला की पाठोपाठ ढोल, मृदंग, नगारे, शिंग, खंजिऱ्या, विविध प्रकारचे शंख यांचा नुसता एका पाठोपाठ एक असा प्रचंड नाद होऊ लागला
आणि कौरवांच्या सैन्यामध्ये असा नाद सुरू झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा पाचजन्य नावाचा शंख काढला आणि ते वाजवू लागले. भगवंतांनी शंख वाजवला की अर्जुनाने त्याचा देवदत्त नावाचा शंख काढला आणि अर्जुन तो शंख वाजवू लागला. आणि त्यांच्या दोघांच्या शंखांचा नाद ऐकून युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव यांच्यासह सर्व राजांनी आपापले शंख काढले आणि ते वाजवू लागले. आणि त्या भयंकर आवाजाने ते संपूर्ण कुरुक्षेत्र दुमदुमून गेलं. आणि मग संजय धृतराष्ट्राला म्हणत आहे की महाराज, या सगळ्या गोंधळाने, भयंकर अशा आवाजाने दुर्योधन आदींचे हृदय फुटेल की काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे. हे सर्व काही चालू असताना ज्याच्या ध्वजावर साक्षात हनुमंत आहेत, की ज्यांना आपण शंकराचा अवतार म्हणतो, ते प्रत्यक्ष हनुमंतराय ज्याच्या ध्वजावर विराजमान आहेत आणि त्या रथाचा सारथी भगवान श्रीकृष्ण आहे, त्या रथात विराजमान असलेला योद्धा अर्जुन युद्धाचा सुरुवात होणार एवढ्यात हातात धनुष्य घेतो आणि भगवंतांना म्हणतो, अच्युता, माझा हा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर बरं. या युद्धामध्ये आमच्या विरोधात युद्ध करण्यासाठी शत्रू पक्षाकडे कोणते कोणते योद्धे आहेत ते जरा मला पाहू दे बरं. त्या दुष्टबुद्धीच्या दुर्योधनाने युद्धात विजय प्राप्त करावा अशी इच्छा करणारे कोणकोणते राजे आहेत ते मला पाहायचं आहे. ते ऐकून कृष्णांनी रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा केला व अर्जुनाने पाहिले की आपले काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे असे अनेकानेक हितचिंतक इथे उपस्थित आहे. आणि यापैकी कित्येक जण तर असे आहेत की ज्यांच्याबरोबर आपले तीळ मात्र सुद्धा वैर नाही. आणि आपल्या या स्वजनांना, नातेवाईकांना पाहून मात्र अर्जुन गलित गात्र झाला. त्याच्या तोंडाला कोरड पडली, अंग थरथर कापायला लागलं, अंगावर काटे उभे राहिले, शरीर तापलं, हातातून गांडीव गळून पडलं. अंगात उभं राहण्या एवढं सुद्धा त्राण त्याला राहिलं नाही. त्याही अवस्थेत तो श्रीकृष्णांना म्हणाला, अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डिवं संसृते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. केशवा, मला तर हे भलतंच दिसतंय. अरे, माझ्याच या माणसांना मारून माझं काही कल्याण होईल असं मला वाटत नाही. आणि समजा झालं तरी नको रे. स्वजनांना मारून मिळवलेलं राज्यसुख मला नको रे कृष्णा. अरे, ज्यांच्यासाठी राज्य, सुख, भोग अपेक्षित आहेत तेच जर सर्व मरणार असतील किंवा मरण्यासाठी सिद्ध झाले असतील तर हे मधुसूदना यांना मारून त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळत असेल तरी ते मला नको. जनार्दना, या धृतराष्ट्राच्या मुलांना आणि इतर सर्व आप्तस्वकीयांना मारून आम्हाला पापच लागणार आहे. तर मग हे माधवा, यांना मारून आम्ही सुखी कसे होऊ? आणि समज जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या या कौरवांना कुळाचा नाश झाल्यामुळे होणारा दोष आणि मैत्रांशी वैर करण्याचे पातक लोभामुळे दिसत नाही आहे, ठीक आहे, त्यांना दिसत नाही, पण मला तर दिसतंय ना. आणि हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष आम्हाला स्पष्ट दिसत असताना आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरं करू नये? अरे, कुळाचा नाश झाला असता कुळधर्म बुडतो आणि मोठ्या प्रमाणात पापाचा फैलाव होतो. आणि बरं का हे कृष्णा, पाप वाढल्यामुळं कुलस्त्रिया अतिशय बिघडतात आणि त्यामुळं वार्ष्णेया, वृषींचा वंशज असलेला कृष्ण म्हणून त्याला या ठिकाणी अर्जुनाने वार्ष्णेय असं म्हटलेलं आहे. म्हणजे
हे माधवा, तू सुद्धा एका चांगल्या कुळाचा वंशज आहेस, म्हणून हे तुला सांगितलं तर चांगलं समजेल म्हणून सांगतोय. हे वार्ष्णेया, या अशा युद्धामुळं वर्णव्यवस्थेचा नाश होतो रे, आणि त्यामुळं वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना व संपूर्ण कुळाला नरकात नेतो. कारण श्राद्ध, जल, तर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितरसुद्धा अधोगतीला जातात. अरे रे रे, किती खेदाची गोष्ट आहे. एवढं सर्व काही माहीत असूनसुद्धा केवढं मोठं पाप करण्यासाठी आम्ही उद्युक्त झालो होतो बरं. म्हणून म्हणतो, हे श्रीकृष्णा, आत्ता माझ्या हातात शस्त्र नाही, त्यामुळं मी प्रतिकार करू शकणार नाही. आणि त्याच अवस्थेत मला जर धृतराष्ट्राच्या पुत्राने ठार मारलं तर ते मला चालेल, नव्हे नव्हे तेच कल्याणकारक असेल. संजय म्हणतो, एवढं बोलून अर्जुन हातातील धनुष्य टाकून रथाच्या मागीलच बाजूस जाऊन बसला. या ठिकाणी गीतेतला प्रथम अध्याय समाप्त होतोय. गीतेच्या पहिल्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण एकही शब्द बोललेले नाहीत. त्यांनी फक्त अर्जुनाचं बोलणं ऐकून घेतलेलं आहे. आता पुढील म्हणजे द्वितीय अध्यायात भगवान त्यांच्या शंकांचं कसं निरसन करतात ते आपण पाहूयात. जय श्रीकृष्ण.